शक्तीपीठ महामार्गाचा मुद्दा पुन्हा एकदा पेटणार आहे। मुख्यमंत्री यांनी रक्तानं एक पत्र लिहिण्यात आलेलं आहे। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना हे पत्र लिहिण्यात आलंय। महामार्गामुळे महापुराचा धोका वाढण्याची भीती ग्रामस्थांनी आणि काही कार्यकर्त्यांनी व्यक्त केली आहे। शक्तीपीठ महामार्गाला कोल्हापूरनंतर सांगली जिल्ह्यातील सर्वाधिक विरोध होतोय आणि जिल्ह्यातल्या 15 गावातून जाणाऱ्या शक्तीपीठ महामार्गाविरोधात 12 ग्रामपंचायतींनी थेट ग्रामसभा घेत महामार्ग रद्दचा ठराव केला। पण हा विरोध डावलून सरकारने शक्तीपीठ महामार्ग पूर्ण करण्याचा निर्णय घेतलाय आणि त्या विरोधात सांगलवाडीमधील शेतकऱ्यांनी आपल्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून ती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना पाठवलेली आहेत। हा महामार्ग रद्द करण्याची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे। शक्तीपीठ महामार्गाला विरोध का ते आपण पाहूयात। समृद्धी महामार्गाच्या धर्तीवरती शक्तीपीठ महामार्ग बांधण्याची घोषणा फडणवीस यांनी केली होती। 802 किलोमीटर लांबीचा ग्रीनफील्ड हायवे नागपूर ते गोव्याला थेट जोडणार आहे। राज्यातील 3 शक्तीपीठांना हा महामार्ग जोडणार आहे आणि राज्यातील सर्वात लांब हा सुपर एक्सप्रेसवे असेल। सध्या नागपूरहून गोव्याला जाण्यासाठी रस्त्याने 18 तास लागतात। महामार्गाच्या निर्मितीनंतर हा प्रवास केवळ 8 तासांवरती येईल। शक्तीपीठ महामार्गाला असलेला विरोध मावळला असल्याचा दावा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी केलेला आहे। सरकार शेतकऱ्यांजवळ पुढेही चर्चा करण्यास तयार असल्याचं सरकारच्या वतीने सांगण्यात आलेलं आहे। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात सांगली जिल्ह्यापर्यंत त्याला पूर्ण समर्थन आहे आणि सगळे शेतकरी आमच्याकडे येऊन सांगतात की तुम्ही भूसंपादन करा। सांगली जिल्ह्यातल्या काही भागात त्याला समर्थन आहे, पण कोल्हापूर जिल्हा जिथे सुरू होतो तिथे मात्र त्याला खूप मोठ्या प्रमाणात विरोध आहे। आणि आम्ही ज्यावेळी समृद्धी महामार्ग केला त्यावेळी आम्ही विरोध पत्करून नाही केला, लोकांना समजावून केला। त्यामुळे आमचा यात प्रयत्न असा असेल की ज्या भागापर्यंत विरोध नाही तिथपर्यंतची अलाइनमेंट आता फायनल करायची आणि पुढची अलाइनमेंट जी आहे ती आपल्याला सगळ्यांची चर्चा करून काही पर्यायी अलाइनमेंट काढता येते का याचा विचार आपण करू। कोल्हापूरवासियांचा विरोध होता। आम्ही तिथून आमच्या एमडीने सांगितलं तिथून अलाइनमेंट चेंज करा, बायपास करा। तसंच जिथं जिथं लोकांचा विरोध असेल किंवा लोकांना जेव्हा त्या रस्त्याचं महत्त्व कळेल, त्यांना चांगला मोबदला मिळेल, या ठिकाणी त्यांचे कन्सेंट घेऊनच हा मी पहिला परत एकदा सांगतो की कुठलाही प्रकल्प लोकांच्या मनाविरुद्ध त्यांच्या कन्सेंट विना संमती विना आम्ही करणार नाही। आणि तुम्हाला सांगतो हा रस्ता जो होतोय या रस्त्यामुळे अनेक भागांचा विकास होईल। दरम्यान सांगलीवाडीतील शेतकऱ्यांनी स्वतःच्या रक्ताने पोस्टकार्ड लिहून मुख्यमंत्र्यांना पाठवलेली आहेत। सांगलवाडीतील राम मंदिर चौकामध्ये बाधित शेतकऱ्यांनी एकत्र येत रक्त बाटलीमध्ये काढून बोरून मुख्यमंत्र्यांच्या पोस्टकार्ड लिहिलेले आहेत। त्यावरती सांगलीचे खासदार विशाल पाटील यांनी शेतकऱ्यांना समर्थन देत मुख्यमंत्र्यांनी शक्तीपीठ महामार्गाला कोणाचा विरोध नाही असं सांगून शक्तीपीठ विरोध करणाऱ्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप केलेला आहे। शक्तीपीठ महामार्गाने नांदेडमधील गुरु गोविंद सिंग महाराजांचे गुरुद्वार जोडण्यात येणार आहे। या तीर्थक्षेत्राला हा महामार्ग जोडेल। परळी, वैजनाथ आणि ओढा नागनाथ या 2 ज्योतिर्लिंग तीर्थक्षेत्रांना देखील जोडणार आहे। निवडणुकीपूर्वी कोल्हापूरमध्ये झालेल्या आंदोलनानंतर शक्तीपीठ महामार्गाचं काम स्थगित करण्यात आलेलं होतं। महायुतीचं सरकार आल्यावरती पुन्हा या महामार्गाच्या कामाला गती देण्यात आल्यानं शेतकऱ्यांचा विरोध समोर आलाय। शेतकऱ्यांची समजूत काढून त्यांचं नुकसान न करत या महामार्गाचं काम पूर्ण करण्याचा सरकारचा मानस आहे। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।